आणि जनतेला आमंत्रण देण्यात आलेलं आहे। जनतेच्या न्यायालयामध्ये या निकालपत्राची चिरफाड होईल। या संदर्भात अधिक माहिती स्वतः आम्ही उद्या पुन्हा एकदा आम्ही ही तर अधिकृतच आहे, पण स्वतः उद्धवजी सुद्धा याच्यावर चर्चा करतील, आपल्याशी बोलतील। पण देशातल्या इतिहासातली अशी खुली पत्रकार परिषद ही प्रथमच महाराष्ट्रामध्ये डोम सभागृहात माननीय उद्धव ठाकरे घेत आहेत जनतेसमोर। बोला। पक्ष राहिला नाही म्हणून दौरा करत आहे उद्धव ठाकरे। पक्ष आहे म्हणूनच दौरा होतोय। पक्ष जागेवर आहे, कार्यकर्ते जागेवर आहे, शिवसैनिक जागेवर आहेत, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दौरा होतोय। तो मुख्यमंत्री काय बोलतोय तुमचा पक्ष कुठे आहे? चोरलेला, चोरीचा माल, हपापाचा माल तो तुमचा पक्ष। हिम्मत असेल तर स्वतःचा पक्ष उभा करा, स्थापन करा आणि मग बोला। चोरलेल्या पक्षावर डिंग मारू नका, बरं का? स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची हिम्मत दाखवा। होय, मी एकनाथ शिंदे, हा माझा पक्ष, हे लोक मी निवडून आणले, हे माझं राजकारण। मग तुम्ही कमळाबाईच्या पदरात शिरा ना तर अजून कशात शिरा, पण तुमचा पक्ष स्थापन करण्याची हिम्मत दाखवावी। मग ते एकनाथ शिंदे असतील ना तर अजित पवार असतील, बरं का? कोणी काकाचा पक्ष चोरतोय, कोणी दुसऱ्यांचा बापाचा पक्ष चोरतोय, ते सुद्धा दिल्लीतल्या तुमच्या अनावरस बापांच्या ताकदीवर, ते सुद्धा तुमच्या दिल्लीतील 2 अनावरस बापांच्या ताकदीवर इलेक्शन कमिशन सारख्या संस्था ताब्यात घेऊन स्वतःचा पक्ष स्थापन करा आणि मग आमच्या समोर उभे राहा। घराणेशाहीबाबत देखील झाला घराणेशाहीचा विषय काल।